धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, मॅडी सर, आपलं मनापासून आभार. श्रवण धुमाळे सर आम्हाला कॉम्बॉक्समधनं साथ देत आहेत. दोन्ही धडाकेबाज समालोचक मित्रांचं मनापासून आभार. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहताय पुन्हा एक नवीन फ्रेश मॅच मैदानावरती सादर होत आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहा मित्रांनो, बरोबर 11:37 पहिला बॉल पडेल. 30 मिनिटांमध्ये 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायची आहेत. या बाबतीत आपल्याला कटिबद्ध राहावं लागेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल, अन्यथा 5व्या षटकासाठी या ठिकाणी दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा दोन ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला या ठिकाणी सुरू होतोय. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती येत आहेत. भार्गवी 11 कांड्रोली संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरत आहेत. एका बाजूने स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार होतोय बाळा गायकवाड. पहिला चेंडू, मोठी अपील केली, लाऊड अपील पंचांकडे करतायत. निश्चित जबरदस्त मॅच, महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला तुम्ही पाहताय. निश्चितच पहिलाच बॉल डॉट. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीची अपील आणि ज्या पद्धतीचे अग्रेशन तुम्ही पाहिलंय, निश्चितच मैदानावरती कडा मुकाबला, काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना बाळा गायकवाड आणि हर्षद घरत हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानात उतरलेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. रोहन पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा डॉट. सलगचे 2 चेंडू ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उत्तर नाहीये आणि आलेले 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना अगदी आपण पाहताय तर शिस्तबद्ध खेळ आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दूर दूरवरनं संघ या ठिकाणी मैदानावरती अगदी वेळेत आले. त्याचबरोबर आयोजकांच्या विनंतीस मान देऊन अगदी शिस्तबद्ध खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू हा सुद्धा चांगल्या लाईन लेंथ वरती खेळवत आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती मारा. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस पिच केलं, थोडंसं बाहेर काढलं आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ रोहनच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. पहिल्या 3 चेंडूंवरती धाव नाहीये. बाळा गायकवाड धाकड, मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, मात्र त्याच्या विरोधात ज्या पद्धतीची व्यूहरचना आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतीये, कुठल्याही प्रकारचं उत्तर अद्यापर्यंत देता आलं नाही. सलगचा 4था बॉल आलाय ज्याच्यावरती धाव नाही आणि आलाय हा सलगचा 4था डॉट. बॉलर पुन्हा एकदा तयार. रोहन उत्कृष्ट खेळ, अचूक टप्पा, नियंत्रित गती. वाईड लाईनच्या अगदी जवळ खेळवतायत, बॅट फिरवतायत, संपर्क नाहीये. सलामीची जोडी दोन्ही फलंदाज मैदानात खेळत असताना आपण पाहताय तर 5वा डॉट आलाय. बाळा गायकवाड सलामीवीर फलंदाज. निश्चितच सलगचे 5 बॉल डॉट आणि या स्पर्धेतील दुसरं मेडल षटक पाहायला मिळेल का? बॉलर तयार. रोहनचा हा चेंडू यावेळेस बॅटवरती स्पर्श झालाय. सिंगल पूर्ण होईल का? धोक्याची सिंगल. थ्रो आला होता मात्र कलेक्शन थोडंसं उशिरानं आणि डीजे गणेशची ही खासियत आहे. रोहनसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. त्याने 1 षटक टाकलं. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 1 धाव खर्च केली आणि विशेष टाळ्या डीजे गणेशसाठी सुद्धा वाजल्या पाहिजेत. काल पंढरपूरला होते, सप्ताह तिथे कव्हर करतायत. आज डायरेक्ट बदलापूरला आलेत. यस, डीजे गणेशसाठी या रेडीमेड टाळ्या. 2 षटक, 1 षटक संपलंय. 1 धाव धावफलकावरती बिनबाद. चला घाई करा. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी वेळ पाळली पाहिजे. बरोबर 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलंय. विशेष कौतुक गोलंदाज रोहनचं आपण करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती 1 धाव आणि डीजे गणेश यांच्या ऑपरेटिंग साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय.
स्वागत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. इथे आपण पाहताय ऑफस्टम्पच्या थोडं जास्त बाहेर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं. एक धाव मिळतीये. स्कोअर कार्ड एक धावेच्या मदतीनं पुढे चाललं. 2 या आकड्यावर गोलंदाज सुमित आला गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. सुमित बोरले यावेळेस बॅटची कडा अगदी प्लेड ऑन होता होता वाचलाय. यष्ट्यांच्या जवळून निघून जातोय. जीवनदान मिळालं. एक धाव कंप्लीट करतायत. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलं. विध्वंसक मारा रोहन बोरलेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं चालू झालं. गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. अगदी आपण पाहताय तर त्यानं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सुमित बोरले ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि अद्यापपर्यंत हा विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. राईट अमोर द विकेट. यावेळेस पूल केलाय. फटका चांगलाय. खेचून मारलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला खेचलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. कडक आणि बेधडक हिट. सिक्सर. ची गरज होती. या षटकारानं धावफलकाला इथून मात्र गती प्राप्त करून दिली आहे. हर्षद घरत ज्याच्या बॅटमधनं आलेल्या 6 धाबा. स्कोर कार्ड वरती टोटल 9. पहिल्या षटकात 1 होती. दुसरं षटक चालू झालं आणि या दुसऱ्या षटकावरती मात्र इथून आक्रमक हल्ला सुरू झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. फिल्डिंग तुम्ही पाहू शकता. विवर असणं सज्ज आहे. विकेट किपर. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅन आणि पॉइंटला बीट केलंय. रिवर्सचं अस्त्र चालवलंय. दुधारी तलवार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात करत असताना हर्षल घरतच्या बॅटमधनं सलगचा दुसरा मोठा चौकार. फटका म्हणजे उलटा फटका. इथे आपण पाहताय तर 4 धावा येत आहे. स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलं. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. बॉलर पुन्हा एकदा तयार. ज्याच्यावरती मात्र आक्रमण चालू आहे. इथे सुद्धा स्विच इट अटेम्प्ट. डायरेक्ट हिट झालंय. लाऊड अपील करतायत तरुण डे सर. तिसऱ्या पंचांकडे इशारा केलाय. थर्ड अंपायर. तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी जोडले जातील. थर्ड अंपायर मिस्टर विवेक गायकवाड सर या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये आम्हाला जोडले जात आहेत. चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट झालंय. ज्या वेळेला हिट झालं त्यावेळेला बॅट्समनची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जात आहे. नॉट आउट. बॅट्समन सेफ आणि नॉट आउट. नॉट आउट. चेंडू फुलर लेंथ. इथे आपण पाहताय तर संपर्क झाला नाही. निर्धाव येतोय. चांगलं षटक यावेळेस आपण पाहिलं तर हे जात होतं बॅटिंग करणाऱ्या टीम कांड्रोलीसाठी. पहिल्या षटकात 1 आली. अद्यापपर्यंत या षटकात 13 आल्यात. टोटल 14 धावा बिनबाद. जमेची बाजू तुम्ही पाहताय. सलामीची जोडी अजूनही मैदानात तळ ठोकून बॅटिंग करतायत. एका बाजूनं हर्षल घरत, दुसऱ्या बाजूनं बाळा गायकवाड. दोन्ही फलंदाज मैदानावरती अजूनही नॉट आउट खेळतायत. खूप साऱ्या अपेक्षा त्यांच्याकडनं टीमला.
यावेळेस बॅटची कडा लागली, शॉट फाईन लेग वरती चेंडूला स्टॉप केलं, एक सिंगल मिळेल. एकच सिंगल धावेवरती इथे मात्र संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती टोटल बनल्या त्या एकंदरीत 15 धावा, 15 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. रोहन, ज्यानं पहिल्या षटकात फक्त एक धाव खर्च केली, रोहन बोरले गोलंदाजीसाठी. तिसरं षटक या ठिकाणी सुरू झालंय. बॉलर तयार. रोहन बोरलेच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. पहिलाच बॉल, इथे सुद्धा मिस टायमिंग, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर शरीरावरती आदळलाय. सिंगल धावेसाठी धावले आणि ही एक धाव कंप्लीट केली आहे. स्कोर कार्ड वरती एक धाव धावफलकावरती येते. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 16 वरती 16 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ. गोलंदाज रोहन बोरले वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव. या ओव्हरमध्ये आपण पाहताय तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. बॅट फिरवली, कडा लागली बॅटची, आउटसाइड एज आणि विकेट किपरनं हा झेल टिपलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. झटका क्रमांक 2. थँक्यू. पण आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान इथे संपन्न करूयात. अक्षय दादा कानाडे आपल्यासोबत जोडले गेलेत आणि दादांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. नक्कीच संजय दादा देसले यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि दादांचा शुभ सन्मान इथे आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. संदेश दादा देशमुख देखील आपल्यासोबत जोडले गेले. संदेश दादा देशमुख यांचा देखील इथे यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जाईल. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा, भारताची संस्कृती जपत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी, थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे आपल्यासोबत जोडले गेलेत. आवाज शहापूरचा आवाज, बदलापूरचा आवाज, सोमनाथजी खाडे सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहताय तर ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. पहिला झटका मिळाला. रोहन बोरले ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, लाईन वरती त्याचं चांगलं नियंत्रण आहे. अगदी आपण पाहताय शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू अर्ध्या गती सुद्धा कमी केली. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर कदाचित फलंदाजाला हा फसवा चेंडू या ठिकाणी रिलीज केला. रोहन बोरले इथे सुद्धा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. लाऊड अपील करतायत. पंचांनी मुंडी हलवली. नॉट आउट. डीके सर ना मुन्ना ना, नॉट आउट सांगितलंय. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा धावफलकाला स्वल्पविराम लावलाय. पहिल्या षटकात सिंगल एकच धाव, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14. षटक तिसरं समोरच्या दिशेला टोलावलाय, उंच गेलाय. फिल्डर येत आहेत 2, दोघांच्या मध्ये चेंडू पडला.
या चेंडूवरती एकच धाव मिळतीये. आता मात्र आपण पाहताय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्यानं रोहननं केली. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक रोहनचं या ठिकाणी संपन्न झालं आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर एक बाद 17 धावा धावफलकावरती आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनल्या टोटल या ठिकाणी आपण पाहिलं तर 17. खतरा उभा राहिलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम कांड्रोली संघाला इथून मात्र कमबॅक करावं लागेल, आक्रमक हल्ला करावा लागेल. बॅटिंग करत असताना बाळा आणि साथ देण्यासाठी आलेला अनंता पवार दोघांना मात्र इथून हा किल्ला लढवायचा आहे. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा 17. इथून पुढे कसे घेऊन जातील. वॉट अ डिलिव्हरी, ड्रीम डिलिव्हरी. मागचा दरवाजा उघडा होता, कुठल्याही प्रकारची ऍक्शन नव्हती आणि निश्चित आपण पाहताय तर फलंदाज फक्त पाहत राहिलाय. अनंत पवार दांडी 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 गुल. त्या ठिकाणी आणि विकेट मिळतीये फर्निचर डिस्ट्रॉइड. षटक क्रमांक 4 पहिल्याच बॉल वरती सार्थकच्या माध्यमातून ड्रीम डिलिव्हरी. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय, फटका सुंदर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. तर 4 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून थोडीशी चालना मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल ते एकंदरीत 21 वरती 21. षटक क्रमांक 4 5 षटकांची मॅच. मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम भार्गवी 11 कांड्रोली इथे आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करतायत ठाणे न्हावे. सुरुवातीला आपण पाहिलं रोहनचे 2 षटकांचा स्पेल. उत्कृष्ट गोलंदाजी रोहननं केली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. मनगटी ताकदीचा वापर करत असताना एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. बाळा गायकवाड थोडेसे इथे आपण पाहताय तर निश्चित नाराज द्विधा मनस्थितीमध्ये. साथ देण्यासाठी यश. स्ट्राइक वरती बाळा गायकवाड. बॅटिंग करावी लागेल. या षटकामध्ये आक्रमणाची गरज. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेत आहेत, फेकतायत. आता सुद्धा एकच धावेवरती संतुष्ट राहतील. चांगलं क्रिकेट, अतिशय दर्जेदार खेळ ठाणे न्हावे या संघाच्या गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर 5 षटकांच्या मॅच मध्ये 40 ते 45 धावा जरी पदरात असतील तर तुम्हाला इथे फाईट करता येईल मित्रांनो. 4थं षटक मार्गस्थ आहे. 23 धावा. यश ताकद ठेवतायत, मात्र ही ताकद सिद्ध करावी लागेल. इथे गोलंदाज स्वतःला सिद्ध करतोय. बॅटची लागली कडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना
सुद्धा मिळतायत आणि ठाणे न्हावे हा संघ मैदानावरती बाजी मारण्याच्या तयारीमध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली. या षटकाचा आपण विचार करताय गोलंदाजी मार्कवरनं सार्थकला पाहू शकताय. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 चा खेळ या ठिकाणी पाहता पाहता संपलाय आणि धाव फलकावरती आहेत 23 धावा. 23 ऑन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. 12th मॅन आपण मैदानात पाणी घेऊन जा. काही क्षणाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण देत आहोत. पाणी पिण्यासाठी काही क्षणाचा वेळ आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुढील सामना विनर जीवन 11 पाली आणि सारंगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. या एका षटकानंतर आपला टॉस केला जाईल. एक सामना जिंकलेल्या दोन्ही संघाचे कॅप्टन जीवन 11 पाली आणि सारंगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. चार षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 23 धावा धावफलकावरती जोडल्यात. उर्वरित शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि निश्चितच इथून फार मोठा संघर्ष वाटायला आलाय भार्गवी 11 कांड्रोली या संघाच्या. शेवटच्या 6 बॉलवरती धावा त्यांना बनवाव्या लागतील. या 6 चेंडूंवरती इथून तुटून पडावं लागेल. बॅटिंग करत असताना बाळा गायकवाड 5 धावांवरती निश्चितच बॅटिंग करतोय. अजूनही आपण पाहिलं तर सूर सापडला नाहीये आणि बाळाला इथून मात्र भूमिका धारण करावी लागेल. आक्रमक पहिलाच बॉल, पहिला चेंडू आणि निश्चित चेंडू जातोय मागे. त्या ठिकाणी सिंगल एका धावेसाठी धावलेत आणि दुसरा धावेचा सुद्धा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नामध्ये दुसरी धाव पूर्ण झाली आहे. अतिघाई संकटात नाही. लेग बाईचा इशारा. 2 धाव धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल 25 धावा. 25 या षटकातील अजून आपण पाहताय तर 5 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज केतन आलाय. केतन बोरले षटक क्रमांक 5 साठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग बाईच्या 2 मिळत आहेत. स्कोर कार्ड 25. या चेंडूवरती बॅटची कडा लागली. चेंडू मागे जातोय. त्या ठिकाणी स्टॉप करून फेक करतायत. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. संतुष्ट राहावं लागलं. ज्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस आपण पाहताय मैदानावरती करतायत ठाणा न्हावे. जबरदस्त खेळ. केतन शेवटच्या षटकासाठी. ठाणे न्हावे या संघासाठी शेवटचा अंतिम षटक. मेन इन ऑरेंज जर्सी मध्ये मैदानावरती उतरलेला संघ. मैदानात तुफान गोलंदाजी. यावेळेस फुलटॉस घेऊन खेळला. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी काउ कॉर्नर झोन मध्ये फिल्डर चेंडूचा ताबा घेईल. फेक करेल. एक सिंगल. टोटल 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन सरकलं 27 वरती. 27. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. लास्ट ओव्हर 3 चेंडू. चौथा चेंडू इथे मार्गस्थ होतोय. केतन बोरले इथे सुद्धा शरीरावरती चेंडू. पुन्हा स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल आणि निश्चितच संतुष्ट राहावं लागलं. आता एका धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड 1 धावेनं 28 वरती. थेंबे थेंबे तळे साचे. तळ साठवण्याचं काम करतायत
जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 28 बनल्यात, अजून किती बनतील? 2 बॉल शिल्लक आहेत, 2 मोठे फटके आले तर कदाचित मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, सीमारेषेवरती झेल टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन रवीचा खेळ संपलाय. संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी तयार राहायचे. नाणेफेक करणार आहोत. लास्ट बॉल, 28 बनल्या. शेवटच्या बॉलवरती फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय. एक टप्प्यावरती फिल्डरनं पकडलं, फेकलं, सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. धावा बनल्या 30 आणि बनवाव्या लागतील 31 धावा विजयासाठी. चला, सारंगाव आणि जीवन 11 पाली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. सारंगाव आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती जीवन 11 पाली या 2 संघांच्या दरम्यान इथे नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ हस्ते आपण हा टॉस करतो आहोत. संदेशदाता देशमुख, त्याचबरोबर अक्षयजी कानडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतो आहोत. सारंगाव आणि जीवन 11 पाली दोन्ही संघांच्या दरम्यान हा टॉस या ठिकाणी संपन्न केला जात आहे. सेकंड राऊंडची मॅच. काटा इज अ कॉल आणि आलाय काटा. सारंगावनं टॉस जिंकलाय. 2 मिनिटात निर्णय कळेल. मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया मॅच कडे. त्या ठिकाणी 30 बनल्यात, 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि समालोचन कक्षामध्ये श्रवणजी धुमाळे सर आपल्या सोबत जोडले जातील. ओव्हर टू यू.
हॅलो ठीक. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच महेश धुळे सर. सगळ्यात मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते ठाणे नावे बनाम जोपर्यंत बापू गाड्या सोडत नाही तोपर्यंत शर्यत मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार नाही. चला डीके बापू आपण गाड्या सोडा. हॅलो. यस मॅचमध्ये सुरुवात ठाणे नावे बनाम कंट्रोल बी या दोन टीमच्या दरम्यान हा क्रिकेटचा रणयुती महासंग्राम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 31 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला ठाणे नावे टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला. सुभाष बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये. समोरच्या दिशेने फटका केला. लॉंग ऑफला जाळं रचलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं. विकेटचा पतन. धक्का पहिला. खऱ्या अर्थानं आमचे डीजे गणेश पाटील ओळखले जातात मांगरुलकर. मांगरुलची आणबाण शान. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर तेजस माडिकला आपण पाहताय. अगदी तेजस माडिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती आणि तेजस माडिकसाठी आल्या आल्या आता कॅश प्राइज अनाऊन्स झालाय. टिक्नोलीचे केशवबुवा धोंडे यांच्या माध्यमातून तेजस माडिकच्या प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयेचं कॅश प्राइज आहे. लक्ष छोटे आहे पण त्या लक्षाचा पाठलाग करत असताना संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठा करावा लागेल ठाणे नावे टीमला. सुभाष निघाला तेजस अगेन्स्ट. ओहो यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ट. दांडी गोल. लाकूड तोड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहताय. रोहन तब्बल 4थ्या क्रमांकावरती. रोहन आलाय. रोहन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती.
डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता, लेंथ बॉल होता. बॅटने बॉलचा संपर्क नाही, या बॅटने पाठच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आला डॉट बॉल. अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर सलग 2 मध्ये 2 विकेट आता आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल. हो, फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, सॉफ्ट टर्न करायचा होता. ऑन साइड रेझन मध्ये हलक्यात दिशा दिली. यावेळेला देखील स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न. षटक कंप्लीट झाला पहिला षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये 31 धाव्याचा पाठलाग करत असताना ठाणे नावे संघ जाऊन पोहोचलाय. तो 2 गड्याच्या नुकसानात 3 अंकावरती ठोकलीच आहे. End of the first over, 3 on board, loss of 2 wicket from team ठाणे नावे. 31 चा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. आता 28 धावा अजून या मॅच मध्ये करायच्यात आणि बॉल शिल्लक आहे 24 बॉल विजयासाठी धावा करायच्यात या मॅच मध्ये. 28 नीलू बाद झाला, त्यानंतर तेजस महाडिक देखील बाद झाला आणि आता रोहन आणि केतन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल ऑफ यार दत्ता मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला देखील कट करायचा प्रयत्न, जाळं रचलं, शॉट गल्ली रिझर्व मध्ये फिल्डर आणि कॅच कंप्लीट. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का तिसरा 3 अंकावरती ठाणे नावे संघाला फलंदाज बाद. चेतन तयार. इथे देखील चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर विचार करायला गेलं तर जवळजवळ हा 5वा डॉट बॉल या सेकंड इनिंग मधील. 3 विकेट गमावत असताना ठाणे नावे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी सुभाषनं केली ना, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना दत्ताला पण पाहता. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर सलग 2 बॉलवरती डॉमिनेट केलं बॅटर केतनला आणि सलग 2 बॉल आता डॉट आलेत.
समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फटका सुंदर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपण पाहताय. एकच धाव सिंगलच मिळाली आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 5 अंकावरती 5 ऑन बोर्ड. इथे देखील बाची हलकीशी एजंट टेकन धक्का चौथा 5 अंकावरती टीम ठाणे नावे संघाला फलंदाज पहा. हाथच राहिलाय फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर 6 रन. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती सुभाषच्या अगेन्स्ट बॅट्समन केतनच्या बॅटमधून क्रॅकिंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 11 अंकावरती 11 ऑन बोर्ड. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग ऑफला फील्डर आहेत. आता षटकाराचा प्रत्युत्तर विकेट दिलाय. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का 5वा. धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11 अंकावरती धक्का 5वा लागलाय ठाणे नावे टीमला. जवळ जवळ अर्धा संघ गारद मैदानाच्या आतमध्ये होत असताना ठाणे नावे टीम
तर कांड्रोली बी या टीमने या मॅचमध्ये विजय संपादित केला. तर त्रिमूर्ती रायबा मेन्स वेअरचे सर्वे सर्वा स्वप्नीलचे मालकर सतीचे गायकवाड आणि या वैभव दादा खोपकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओहो क्लीन बोल्ड दांडी गोल. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. धक्का लागला तब्बल 6वा टीम ठाणे नावे संघाला. फलंदाज पा शेवटचा बॉल. चॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर आलाय. बॉल लागताना कॅरी केलं. या सिंगल आले आणि आता सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 14 अंकावरती. अगदी 31 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या 18 मध्ये बनला 14. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्या या मॅच मध्ये. त्यात तब्बल 17. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 6 गडी गमावले ठाणे नावे टीमनं. अजून 4 विकेटच्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं कांड्रोली बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 विकेट येतील का या की या 17 धावा बनल्या जातील 12 मध्ये. आता याचं उत्तर देखील येणारी वेळच देऊन जाईल. 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या कंपल्सरी 17. एकाच विभागाला बिलॉंग करणारे दोन दिग्गज संघ आज या बदलापूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं या दोन्ही टीमचं आपण सहर्ष स्वागत करूयात. पहिल्या फेऱ्यातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. कांड्रोली बी बनाम ठाणे नावे या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 12 मध्ये 17ची गरज. बारा बॉल 17. बॉलिंग बाक करती. बॉल तैयार. ओव्हर नंबर 4 मध्ये रवीला पर बात आहे. अष्टांच्या मागे विकेट कीपर करे आता या मॅचचे सूत्र चालवत असताना या मॅचचा सूत्रधार विकेट कीपरच्या भूमिकेत आपण पाहता योगेशला पण पाहता. समोरच्या दिशेने लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचतो नोमास लँड मध्ये. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी करायला एकाच ऍक्शन मध्ये थ्रोफेकी होईल. तत्पूर्वी मिळतील धावा 2. आता 16 बनल्यात. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजून या मॅच मध्ये गाठायचा. 50% धावा तर फलकावरती बनल्यात. बट 50% धावा अजूनही बनवायच्या. तर सलग 2 बॉलवरती जर 2 विकेट घेतले गोलंदाज रवीनं तर यशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आता विकेटसाठी देखील पारितोषिकांचा वर्षाव होत असताना यावेळी देखील खोदून काढायचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवलाय. अगदी लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंगला झाली थ्रोपैकी. तत्पूर्वी मिळाली अवघी सिंगल. 17 धावा. आता प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून. आणि जो गोलंदाज खऱ्या अर्थानं कांड्रोली बी या टीमला मॅच जिंकून देईल त्या गोलंदाजासाठी देखील यशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
इथे देखील गुडलेथ बॉल मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर हलकासा टेक ऑफ झाला बॉल, हलकीशी उसळी घेतली बॉल आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रवी व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. येस इट इज. बॅटिंग टीम रिव्ह्यू. आता DRS ची मागणी करण्यात आली. येस, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती डबल पाहायला मिळाले, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, आता तिसऱ्या बॉलला डॉट. तर मॅच इक्वेशन शेवटचे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या मॅच मध्ये त्या 14. 9 बॉल 14 ची गरज. यावर देखील औसाला टर्न केला, लॉक द कार्पेट ॲट द स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका एक्झिक्यूट केला. सेकंडचा चान्स, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, अपघात निश्चित. नॉन स्ट्राईक एंडला झाली थ्रोफेकी आणि आता फलंदाज होतोय अखेर बाद. योगेशच्या खेळीचा झाला अंत रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आता 8 बॉल 13 ची गरज. चला नवीन बॅटर आपण थोडीशी घाई करा, विनंती असेल. 8 बॉल 13 धावा, 13 धावा 8 बॉल. या मॅच मध्ये समीकरण आपण पाहता लो स्कोरिंग मॅच होती, बट ती देखील शेवटच्या बॉल पर्यंत नेण्याचं काम सध्याच्या घडीला कांड्रोली टीमचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. अगदी प्रत्युत्तर सध्याच्या घडीला कांड्रोली टीमच्या माध्यमातून दिलं जात आहे. आतापर्यंत काय घडलं हे सर्व काही विसरून आता काय घडवायचं याच्यावरती आता सध्याच्या घडीला जास्तीत जास्त फोकस करत असताना कांड्रोली टीमचा प्रत्येक गोलंदाज. मग पहिलं षटक फेकलं सुभाषनं, त्यांना अवघ्या धावा खर्च केल्या 3. त्यानंतर पुन्हा एकदा दत्ता आला 2 धाव्यांचा त्याचं षटक. सुभाष नंतर आला तिसऱ्या षटकामध्ये थोडासा मागडा ठरला, बट त्यानंतर आता जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये रवीनं केलंय. 8 बॉल आणि 8 मध्ये धावा करायच्या त्या मॅच मध्ये 13. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, अगदी ओव्हर द बॉलर एट मिड ऑफचा फिल्डर. चांगले फिल्डिंग, सेकंडचा चान्स आणि आता दुसरी धाव झाली यशस्वी. 2 धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी केली आहे कांड्रोली टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती प्रत्येक गोलंदाजानं वैयक्तिक खात्यामध्ये 3 विकेट संपादित केल्यात, 2-2 विकेट संपादित केल्यात. मग इंडिव्हिज्युअल सुभाषच्या खात्यामध्ये 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून, ज्यांना 2 षटक फेकले, अवघ्या 12 धावा खर्च करत असताना 4 विकेट देखील संपादित केल्यात. आता शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. इथे देखील समोर खेळलाय, फटका चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये 20 शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलोय. थोडासा फंबल झाला, 2 तर कंप्लीट झाल्या. तिसरा धाव्याचा प्रयत्न नाहीये. आता तिसऱ्या धाव्यासाठी नकार दिला. शेवटच्या बॉलवरती देखील डबल आपल्याला पाहायला मिळाली. आता 4 षटकांचा खेळ ते कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अंतिम धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 22. आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्या या मॅच मध्ये त्या तब्बल 9. 6 बॉल आणि 6 मध्ये 9 ची गरज. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली.
लक्ष्य 31 बनल्यात 22. आता करायच्यात 9 बॉल शिल्लक आहे 6. लक्ष्य 31 बनल्यात 22. करायच्यात 9 बॉल शिल्लक आहे 6. पहिल्या षटकामध्ये धावा 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा 2, 2 षटकांच्या अंती 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये धावा 9, म्हणजे 3 षटकांच्या अंती धावा 14 बनल्या. आणि आता या चौथ्या षटकामध्ये धावा बनल्या त्या तब्बल 8. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर 5व्या बॉलवरती डबल आणि शेवटच्या बॉलवरती डबल, म्हणजे 22 बनल्यात. आता 6 बॉल 9ची गरज. बॉलिंग मार्कवरती बॉल होतं यार. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहताय या 9 धावा आता डिफेंड करण्यासाठी विजय वाघेला आपण पाहताय. जर या 9 धावा विजय वाघेनं डिफेंड केल्या तर यश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी रक्कम, तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 6 बॉल 9. स्ट्रायकिंग केला बॅट्समन सुमितला आपण पाहता, नो स्ट्राईक केला बॅटर सार्थकला पाहताय. 6 बॉल 9. पहिला बॉल ऑलसाइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला फिल्डर, थोडासा फंबल झाला. एक आपली दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्रायकिंग केला, होईल ट्रॉफी की तत्पूर्वी मिळतील धावा 2. बॉल बॅटरच्या शरीराला स्पर्श झाला, त्यामुळे आता या 2च धावा असतील. यस, पुढील धावा आता ग्राह्य धरल्या जाणार नाही, म्हणजे आता या बॉलवरती अवघ्या धावा 2च असतील. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 24 अंकावरती. आता शेवटच्या अंतिम बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये विजयासाठी 7ची गरज. पाच बॉल आणि 7 धावा. फुल लेनचा बॉल, आता 5 मध्ये 7ची गरज. आणि आता फलंदाज होईल बाद. मोक्याच्या निर्णय क्षणावरती विकेटचं पतन. धक्का लागलाय या मॅच मध्ये 8वा. बॉल आणि 7 धावा संख्येची गरज या मॅच मध्ये. आतापर्यंत 8 गडी गमावला. चार बॉल 7 धावा.
चला डीके सर आपण थोडीशी घाई करा विनंती असेल आपण देखील ताकीद द्या कारण भरपूर एक्स्ट्राचा वेळ खर्च केला जातो बॅटरच्या माध्यमातून देखील आणि फिल्डिंग टीमच्या माध्यमातून देखील आम्ही सातत्यानं आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय की थोडीशी घाई करा थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा 4 बॉल आणि 7ची गरज नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग इनला बंड आता यार 4 बॉल 7ची गरज या वेळेला परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक एंडला थ्रोफेकी झाली रिस्की सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाली डेंजर एंडला थ्रोफेकी होती पण बाईकच्या स्वरूपात आता रिस्की सिंगल आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय बॉल शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्या 6 3 बॉल 6 धावा 3 बॉल मॅच इक्वेशन म्हणजे आता प्रति बॉल वरती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 धावा बनवाव्याच लागतील जर मॅच जिंकवली गोलंदाज विजय वाघेने तर यश गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइस 3 बॉल 6 3 बॉल 6ची गरज समोर कळलाय फटका चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये लॉंगॉला फिल्डर थोडासा फंबल झाला एक कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय हे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये दुसरीचा प्रयत्न आता राहिला यशस्वी आहे की नाही आता पाहिला जाईल नक्कीच DRS दोन बॉल आणि 4 धावा 2 बॉल 4 धावा 4 धावा 2 बॉल या मॅच मध्ये आपण समीकरण पाहताय आता 4 बनल्या जातील की 4 रोखल्या जातील अगदी एका बाजूला कांड्रोली बी संघ आपण पाहताय आणि दुसऱ्या बाजूला ठाणे नावे संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना 2 बॉल 4 शफलून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत घडलंय काय शेवटच्या क्षणाला नकार दिलाय आता विश्वास दाखवला स्वतःवरती समीकरण अंतिम 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज चला नवीन बॅटर विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा दुसऱ्या बॉल तरी आला घाई करा विनंती असेल फिल्डिंग सेट करा चला टीम मीटिंग घेऊ नका कांड्रोली बी विनंती असेल 1 बॉल 4 धावा मास समीकरण आपण पाहताय जर आता या 4 धावा डिफेंड केल्या गेल्या तर त्रिमूर्ती रायवा मेन्स वेअरचे ओनर स्वप्नीलजी मालकर सतीशजी गायकवाड आणि वैभवजी कोपकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि यशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज भार्गवी 11 कांड्रोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 1 बॉल 4 धावा आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला आपण पाहताय सुमित कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे आता एका बॉल वरती चौकार आता मैदानाच्या आतमध्ये ठोकावाच लागेल चला टीम मीटिंग घेऊ नका विकेट कीपर सातत्याने सूचना आपल्याला दिल्या जातात डीके सर काय 1 बॉल 4 धावा मैदानाच्या आतमध्ये समीकरण राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज निघाला स्ट्रायकिंग याला बॅट्समन आपण पाहताय सुमित ट्रॅगिन्स 1 मध्ये 4 या वेळेला देखील शफलून फटका खेळायचा प्रयत्न आणि मॅच फिनिश सामना जिंकलाय या 31 धावा आता डिफेंड केल्यात 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड केल्यात विजय वाघेनं व्हेरी वेल प्ले टीम भार्गवी 11 कांड्रोली आणि हार्ड लक टफ